पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेने वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने शिरूर नगर परिषदेमध्ये सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी वाचन कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित केली होती। तिला प्रचंड प्रतिसाद मिळून त्यात शिरूरमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी व शाळा व्यवस्थापन प्रतिनिधींनी सहभाग घेत तज्ञांच्या अमूल्य अशा मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली। 3-4 तास चाललेल्या या कार्यशाळेस पाथर्डी येथील जैन महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रीकांत काळोखे तसेच पुणे येथील प्रक्रिया वाचन कट्टा ही संस्था चालवणारे सचिन नलावडे व मुग्धा नलावडे यांनी खूप सुंदररित्या अनेक उदाहरणे देत व प्रश्नोत्तरे करत मार्गदर्शन केले। या मोफत कार्यशाळेचा आमच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल अशी प्रतिक्रिया उपस्थित काही शिक्षकांनी दिली। या कार्यशाळेसाठी शिरूर रिक्रिएशन क्लब, लायब्ररी यांचा विशेष सहयोग लाभला। कार्यशाळेतील सर्व सहभाग्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक यांनी केले। पाहुण्यांचे स्वागत नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार भूषण कडेकर यांनी मानले। नेमकी काय होती ही कार्यशाळा आणि याचा विद्यार्थ्यांना नेमका कसा फायदा होईल याबाबत उपस्थितांशी संवाद साधत प्रत्यक्ष वक्त्यांकडूनच अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। त्याचा तर मेंदूमधला एक भाग आहे जो की लहान मुलांचा खूप ऍक्टिव्ह असतो आणि जितका कमी वयामध्ये भाषेचं त्याला इंट्रोडक्शन होईल, विविध भाषा त्याला शिकण्यासाठी मिळतील, वाचायला मिळतील, तितका लवकर त्या मुलाचं म्हणजे आपण जर आज ठरवलं की नवीन भाषा शिकूया तर आपल्यापेक्षा काही पटीनं गतीनं जास्त मूल शिकतं। त्याला मराठी येत नाही, त्याला अजून लिहिता वाचायचा परिचय नाही, पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून त्याला तुम्ही वाचलेली गोष्ट कळते, त्याच्या कानावर शब्द पडतात आणि वय वर्ष 6 पर्यंत मगाशी सांगितलं तसं मेंदूला त्याच्या व्यायाम मिळतो, त्याच्या न्यूरॉन्सचे कनेक्शन्स तयार होतात। हे सगळं तुम्ही आता मला येतं गावात आलं या नवच वार, घर घर आज झालंय साक्षर, सकाळी सकाळी अंगण झाडते, बाई अक्षरांची रांगोळी काढते, सकाळी अंगण झाडते, बाई अक्षरांची रांगोळी काढते, शब्दांचा हुंदका दाटून आला, शब्दांचा हुंदका दाटून आला, आपसुक धार लागे डोळ्याला, जात्यावर जात्यावर दळण दळीते, बाई ओठावर गीत मी घोळीते, मुलांच्या लक्षात येते। त्यातली ह्याचं शब्दांकन केले कृतिका यांनी आणि संपादन केले वसीमबारी मळेर यांनी। गोष्टीचं नाव आहे चप्पल। या पुस्तकात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यातली चप्पल नावाची गोष्ट आता आपण ऐकणार आहोत। 3 दिवस झाले सचिननं रडून रडून घरात राडा केला होता, त्याला नवी चप्पल हवी होती। कशाला पाहिजे नवीन चप्पल, कास करायचे पोराले असं म्हणत आईनं त्याला रागवून पाहिलं। आईनं रागवलं तर सचिन आणखीनच रडू लागला, जमिनीवर बसून हातपाय घासू लागला। ते पाहून आईला खूप राग आला, तिनं सचिनची जुनी तुटकी चप्पल घेतली आणि सचिनला बदलू लागली, तरी सचिन नाही बदला। मायवाली जुनी चप्पल लई जाऊन फाटली ना माय, तिने जागोजागी शिवून घेतली नच, पण पट्टे शिवले तर अंगठा जातो आणि अंगठा शिवला तर पट्टा कापला जातो, सचिन रडून रडून सांगत होता। प्रशासक स्मिता काळे मॅडम यांच्या अध्यक्षतेत वाचन कार्यशाळा पार पाडलेली आहे। या कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्रीकांत काळोखे सर, नलावडे मॅडम सहसंचालक वाचन संचालक प्रक्रिया वाचन कट्टा पुणे आणि माननीय सचिन नलावडे सर संचालक प्रक्रिया वाचन कट्टा पुणे यांनी एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले। त्यांना आणि सहयोगी शिक्षकांना शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड लावण्यासाठी या गोष्टीचा चांगला फायदा आहे। तसेच आपल्याला धनक सर यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। शहरातील सर्व विद्यालय महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सहयोगी अध्यापक आणि पत्रकार मित्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले।
अतिथींचे आणि श्रोत्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. दिनांक 16 ऑक्टोबर रोजी शिरूर नगर परिषद येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जो वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो तो आपल्या शिरूर नगर परिषद साजरा केला. या निमित्ताने शिरूर नगर परिषद व रिक्रिएशनल क्लब यांच्या वतीनं एका ग्रंथालयाचं लोकार्पण सोहळा आपण सकाळच्या सत्रामध्ये केला आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या शाळेतील शहरातील असणाऱ्या सर्व शाळा त्यांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी एक कार्यशाळा ठेवली होती. कार्यशाळेचा उद्देश हा होता की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी आणि त्यांना वेगवेगळे अनुभव शेअर करण्यासाठी आपण श्रीकांत काळोखे सर, त्याचबरोबर पुण्यावरून श्रीमती मुग्धा नलवडे मॅडम आणि श्री सचिन नलवडे सर यांना बोलवलं होतं आणि जवळपास 3-3.5 तास ही कार्यशाळा चालली आणि सगळ्यांना खूप जास्त आवडली. हेतू या सगळ्याचा एकच आहे की शिरूरमध्ये सर्वांना वाचनाची आवड लागावी आणि चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम व्हावा. आपण सुद्धा या कार्यक्रमाला नक्की जोडू शकता, आपल्या ग्रंथालयाचे सभासद होऊ शकता, आपल्या कुठल्या कार्यक्रमानिमित्त आपल्या ग्रंथालयाला पुस्तकं दान देऊ शकता. धन्यवाद. खरोखर अशा कार्यक्रमाची आज समाजात गरज आहे. जसं की आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, TV, मोबाईल यामुळं विद्यार्थी, शिक्षक, पालक हे वाचनापासून दूर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं प्रचंड मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्यामध्ये. कोविड काळानंतर तर त्या प्रत्यक्ष जाणवल्या आणि अशा वेळेस माणूस घडण्यासाठी, माणसाचा भावनिक विकास, माणसाचा बौद्धिक विकास घडण्यासाठी वाचनाची गोडी असणं आणि एक भारतीय नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून, मानव संसाधन म्हणून या देशाचं घडण्यासाठी वाचन हे कौशल्य किंवा वाचनाची आवड ही प्रत्येक विद्यार्थ्याला लागणं हे त्याच्या शिक्षण प्रक्रियेतलं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि तेच आज इथं या कार्यशाळेच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आलं. याची गरज प्रत्येक शाळेमध्ये आहे. प्रत्येक शाळांमधून समाजामध्ये पालकांना, शिक्षकांना वाचनाचं महत्त्व, विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना आणि विद्यार्थ्यांना ते महत्त्व समजावून सांगून वाचनाच्या प्रती त्यांना जागरूक करणं हे या उद्दिष्ट या शिबिरातून, या कार्यशाळेतून संपन्न झालं असं मला वाटतं आणि याची नितांत गरज आहे. नमस्कार, मी मुग्धा नलावडे. आम्ही पुण्यामध्ये प्रक्रिया वाचन कट्टा हा उपक्रम चालवतो आणि त्याच निमित्ताने आज आम्हाला इथे शिरूर नगर परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्याकरता बोलवण्यात आलं होतं. वाचन प्रेरणा दिन इथे साजरा झाला. आम्ही मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवतो आणि त्यातून मुलांशी गप्पा मारतो. मुलांशी पुस्तकांना कसं जोडता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. पुस्तक आणि मुलाचं नातं दृढ करण्यासाठी आम्ही काम करतो. त्यातनं काय होतं तर मुलांचा मोठ्या प्रमाणावरती भाषिक विकास होतो आणि भावनिक विकास होतो. सध्याच्या काळामध्ये भावनिक विकास मुलांचा फार गरजेचा आहे आणि भाषा शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. भाषा शिक्षणाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आपल्याला फक्त सगळ्यांना गणित, सायन्स शिकणं हेच खूप मोठं वाटतं आणि भाषा शिक्षणाकडे आपण दुर्लक्ष करतो. पण भाषा शिक्षणही किती महत्त्वाचं आहे जीवनामध्ये आणि ते कसं होऊ शकतं तर गोष्टीच्या माध्यमातून मुलं पुस्तकांशी जोडले जाऊ शकतात. किती मनोरंजन होतं पुस्तकांच्या माध्यमातून हे जर मुलांपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने पोचवलं तर मुलं नक्की वाचायला लागतील असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही गेली 5 वर्ष सातत्याने हा उपक्रम पुणे शहरामध्ये चालवतो. सर, आपण काय आवाहन कराल? आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. तर मुळात वाचन हे मुलांच्या आणि एकंदरीतच सर्वांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचा घटक आहे. जर आपण छान वाचत असू तर आपण जे अनुभव प्रत्यक्ष घेतलेले नसतात ते वाचनातून आपल्याला मिळतात आणि त्यामधून आपण समृद्ध होतो. त्यामुळं वाचन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते चालू ठेवण्यासाठी, मुलांमध्ये रुजवण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वतः मुलांना वाचून दाखवणं, अभिवाचन करणं हे खूप गरजेचं आहे. लेखकांनी जे लिहिलं आहे ते सहभाव मुलांपर्यंत जेव्हा आपण पोचू तेव्हा मुलांना कळेल की ह्या पुस्तकाच्या विश्वामध्ये खूप सारा खजिना दडलेला आहे आणि मूल मग ऐकल्यानंतर, कान तयार झाल्यानंतर हळूहळू स्वतःहून वाचायला लागतं आणि जेव्हा मूल एकदा हातात पुस्तक उचलतं स्वतःच्या स्वयंप्रेरणेतनं तर ते आयुष्यभर खाली ठेवत नाही.
आणि त्यामुळं आपण हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करूयात. आपल्या स्वतःच्या आयुष्यात वाचनाला महत्त्व देऊयात आणि मुलांपर्यंत अभिवाचनाच्या माध्यमातून वाचनाची जादू पोचवूयात. आज एक सुंदर असा कार्यक्रम झाला. काय घेतलं तुम्ही कार्यक्रमातून? वाचन संस्कृतीची किती गरज आहे हे अतिशय व्यवस्थितपणे आणि सर्वांच्या लक्षात येईल, त्याचप्रमाणे प्रॅक्टिकली काम करता येईल शिक्षकांना. या संदर्भात चांगलं मार्गदर्शन झालं. माने सर, आपण काय कार्यक्रमाबद्दल सांगाल काय? नमस्कार. आज इथं आल्यानंतर आम्हाला वाचन आणि प्रेरणा दिनानिमित्त काळोखे सरांचं आणि नलवडे मॅडमचं अतिशय सुंदर असं माहिती संपन्न मिळाली आणि वाचावं कसं आणि विद्यार्थ्यांना वाचन कशी निर्माण करावी हे खूप शिकता आलं. आता तुम्ही कॉलेजला शिकवता, तर कॉलेजच्या मुलांना पण हे टेक्निक्स वापरता येतील का? सर्वप्रथम कॉलेजच्या मुलांना प्रथम वाचन निर्माण करण्याची आवड निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी ही टेक्निक खूप महत्त्वाची. म्हणजे मुलांचं भावना विश्व म्हणजे काय हे समजलं की इथं आल्यानंतर. मॅडम, तुमची ओळख सांगा आणि काय? अच्छा, मी पानसरे सिटी बोरा कॉलेजमध्ये केमिस्ट्री हा विषय शिकवते. आजचा जो सेशन होता तो खूप छान होता. म्हणजे हा दुसरा सेशन होता मुग्धा मॅमनी घेतलेला आणि सरांनी घेतलेला. तर अतिशय सुंदर होता की जेणेकरून प्रॅक्टिकली अनुभवायला मिळालं, गोष्ट सांगणं, त्याच्यात रंगून जाणं आणि मुलांना ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण गुंतवून ठेवू शकतो आणि वाचन संस्कृतीचा विकास करू शकतो अशा ज्या ओघानं सहज करता येतील अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्या निश्चितपणे आमच्या मार्फत आमच्या घरामध्ये आणि आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोचतील.